2-4 दिवस झालं असं झालं की शेपूची भाजी दररोज रतीब लावल्यासारखंच पोरांच्या डब्यासाठी बघा. दररोज शेपूची भाजी असते माझी डब्यासाठी पोरांच्या, अक्षताच्या, माऊलीच्या. तर सकाळी सकाळी आज पण तेच बनवलेली भाजी आणि दररोज बनलं तर पोरांना आवडती. तर इकडे बघा असं मी पीठ मळून घेतलेलं आहे. चला मला पोरांच्या डब्यासाठी भाजी आणि चपातीच बनवायची होती आणि इकडं मस्त मऊ लसलशीत चपात्या बनवायचं आलं होतं. आणि मी स्वयंपाक बनवते ना तोपर्यंत माऊलीची आणि माऊलीच्या पप्पांची इकडं जेवायची तयारी चालू होती. हे बसले होते इकडे जेवायला. आज सकाळी सकाळी एवढी अशा सगळ्या दारावरती भाज्या घेतल्या होत्या बघा. हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. तर चला सकाळी सकाळी सगळी अशी कामं आवरून घेतली. आज बरंचसं काम आहे, परत गवत वगैरे आणायचं आणि तर चला म्हणलं आज सकाळी सकाळी असं ब्लाऊज आलेले आहेत ना, तर ब्लाऊज म्हणलं कट करायला घेऊया. तर बघा एकदाच कट करून झाले ना परत शिवायला एकदा सोपं पडतं ना. परत एकदा हे ब्लाऊज सगळे कट करायला आले 3 ते 4 ब्लाऊज. मला जसं जमल तसं मी व्हिडिओमध्ये ब्लाऊजचा व्हिडिओ करत असते. तर जसं मिशनीवरती बसायचं म्हणलं ना तर व्हिडिओ शूट करायला वेळ नसतो. तर चला आज सकाळी सकाळी असं ब्लाऊज कट करून घ्यायचेत आणि त्या दिवशी हे 2-3 ब्लाऊज कट केलेले, परत अजून राहिलेले हे 2-3. तर म्हणलं चला आज ब्लाऊजच कट करून आणि आज मिशनीवरतीच बसायचे, आज उद्या परवा. आणि आत्ता सण पण सध्या 2 दिवसावर आलेला आहे, म्हणजे 2-4 दिवसावर आलेला आहे. छोटी पाऊल काढलेत ना लक्ष्मीचे आणि पूर्ण छाप वगैरे काढला नाही. आणि थोडीशी कधी मधी फुलं भेटतात ना 4-2 तर ती आज फुलं देवाला वाहिली. इकडं पण असंच रांगोळीचं छाप वगैरे काढलं. आज सकाळी सकाळी असं आभाळ भरून आलेलं आहे, असं वातावरण झालेलं आहे ना. पण काय माहीत कधी ऊन पडते आणि कधी पाऊस येते, असं काही सांगता येत नाही. कधी पाऊस येते आणि कधी ऊन. तर आता वाजलेत ना सकाळचे 9:30 तर अक्षताचा आणि माऊलीचा आवरायला लागले शाळेत जाण्यासाठी. रात्री जे मेहंदी भिजत घातली होती ना मी, तर असं छान असं मेहंदी भिजलेले आणि मेहंदीचा बघा कलर पण पूर्णपणे बदललेला, असा काळपट कलर आलेला आहे. आणि हे जे लोखंडी तवा असल्यामुळे ना कलर बदललेला आहे मेहंदीचा. परत एकदा सगळं बघा असं मिक्स करून घ्यायचंय आणि केसांना लावायच्या वेळेस ना असं सगळं मिक्स केलेलं ना. आणि ते तव्याचं म्हणतात ना लोखंडाच्या तव्यातच लावलेलं चांगलं असतं आणि खरं तेच लोखंडाच्या तव्यात लावतात ना ते चांगलं असतं. आणि नेहमीप्रमाणे बघा मी लोखंडाचाच तवा वापरते. सकाळी सकाळी छान असं वातावरण झालेलं आहे. आणि चला कपडे वगैरे धुवून झालेत माझे, अजून भांडे बाकी शिल्लक आहेत, अजून बरेचसे काम आहेत ना. आज रविवार आहे, पोरांना सुट्टी. आणि माऊलीची म्हणलं तर एवढी मस्ती चालू आहे ना, आज लई मस्ती चालू आहे. आणि इकडं बघा घरात पण अजून माऊली शाळेतनं चाला अचानक. काला माऊली काय झालं इथं? अयो काय लागलं, अजून काय लागलं? इकडे टुपलाव. हे बघा माऊलीचा मित्र आलाय, कसा लाजायला लागलाय बघा. आमचा माऊली कसा बोलतो माऊली बाळाला. आणि इकडे मी लावते. तुमच्या वर्गात कोण हुशार आहे? ईश्वर माऊली हुशार आहे. कशात, कुठल्या विषयात माऊली हुशार आहे? हा कशात आहे सांग की. होय माऊली तू हुशार आहे कुठल्या विषयात? तुमच्या शाळा वर्गात मॉनिटर कोण आहे? मी. होय कोण मॉनिटर आहे? मी आणि शुभम. बघू इकडे बघ. कोण? मी आणि शुभम. कोणचा शुभम? तिकडचा का, लांबचा का? आणि बघा शाळेत ना असं आमचं माऊली बाळ खरंच हुशार आहे. तर दररोज संध्याकाळी आमच्या माऊली बाळाचं 2 ते 3 तास ट्युशन चालू असते. आजोबाकडून बापूंकडून 2 तास अभ्यास चालू असते आहे ना. आमचा माऊली बाळ शाळेत मॉनिटर आहे ना. मुलींमध्ये कोण आहे? धनू का? आणि मुलांमध्ये तू आणि शुभम. तुम्ही 2 जण. बर. आता शाळा कशाला सुटलेली? जेवायला शाळा सुटली. होय. डबा खाल्ला का? खाल्ला. होय. तू खाल्ला का ईश्वर? का तो डबा आणत नाही? आज आणलं नाही. माऊली तुझा डबा त्याला काय द्यायला झालता थोडा? होय. का
आणायचा होय. माऊलीनं दिला असता की. माऊली तू काय नेलता डब्याला? शेपूची भाजी. हा शेपू आणि चपाती नेली आहे ना. शेपूच्या भाजी दररोज डब्यासाठी असते. बाय बाय. तो आपल्या माऊली बाळानं बघा असं मस्त चहा ठेवलाय माझ्यासाठी स्पेशल. आणि चहामध्ये बघा मी जसं बनवते ना त्याच पद्धतीनं आलं, साखर, चहा पावडर टाकून ना मस्त उकळायचं चाललंय. आणि बहीण भावाचं चाललंय दोघांचं चहा बनवायचं. हिचं चाललंय फरसाण खायचं अक्षताचं. आणि जशी आपली अक्षता सांगते तसंच माऊली चहा बनवतोय. तर अगोदर अक्षता बनवत होती ना तर माऊलीचं म्हणणं होतं की आज मी चहा बनवतो मम्मीसाठी. आणि दररोज वस्तू बनवती आहे ना माऊली. माऊली बाळा झालं का चहा बनवायचं? झालं की. बघू कसला केलंय. कर बरं गॅस बंद. बापरे आज चक्क आपल्या माऊली बाळाने चहा बनवलाय. बघू कसा बनवलाय शोधभर. आणि अक्षताचं बघून बघून ना असा आगावपणा करतो बघा माऊली लय. बापरे असला मस्त चहा बनवलाय बघा आपल्या माऊली बाळाने. आणि एवढं पेलं कुणासाठी माऊली? दीदी तुला चहा प्यायचे काय? टेस्ट बघणार आहे का? बापरे असला मस्त चहा बनवलाय. तर या सगळे चहा प्यायला बोला की सगळ्यांना चहा प्यायला. मम्मी झाली का नाही ती दळणं दळायची? अजून खूप राहिले की करायचं. आता एक टाकली बाजरी, तिकडे टाकली बाजरी, तिकडे टाकली बाजरी. आणि आता रोपं राहिले बाकी अजून. आणि आता दिवस मावळायला लागला. पप्पाला झाड आहे ना पप्पाला यायला उशीर होणार आहे. 8 साडेआठ वाजणार आहे. तर स्वयंपाक अजून बाकीचा मला अगोदर दळणं दळून घेऊया. असं चाललंय माझं दळणं जायचं. काय बाबा माऊलीसाठी आणि अक्षतासाठी ना असं मस्त पप्पांनी मस्त गरमागरम वडापाव आणलेले आहे ना. आणि काय इकडं तोंडी लावण्यासाठी असं मस्त चटणी, परत मिरच्या. आणि आमच्या इकडचा आज बाजार आहे ना. असं बाजार असतो ना सोमवार आहे ना. तसं मस्त मिरच्या आणलेत बघा ठेचा वगैरे करायला. आणि टोमॅटो पण आणलेले. तर जे काय माळवण होतं ना तर फक्त टोमॅटो आणि मिरच्याच नव्हत्या. तर असं बघा मस्त ताज्या ताज्या मिरच्या आणि टोमॅटो असं आणलेले. 6 वाजले संध्याकाळचे 7:45. आणि आज शाळेतून आल्यापासून बघा आपल्या अक्षताचं असं शाळेतून आल्यापासून अभ्यास चाललेला आहे. आणि होय ग अक्षता आज काय एवढा अभ्यास दिलेला आहे? दिलाय अभ्यास सरांनी कधीपासून? होय. आणि इकडं बघा आज अक्षताची मैत्रीण पण आलेली तिच्याबरोबर अभ्यास करायला. होय अरे आले अभ्यास दिलाय तुम्हाला आज? होय. तर बघा व्हिडिओमध्ये यायला ना अक्षताची मैत्रीण लई लाजत असते. तर ही बघा ही मैत्रीण आहे ना दररोज म्हणलं तर अक्षताकडे येते. तर व्हिडिओमध्ये यायला कधीच नको म्हणते. व्हिडिओमध्ये यायला नको. पण आज मी बळाचाच व्हिडिओ शूट केला आहे ना आर्या. व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही? लाज वाटते आहे ना. माऊली बाळा कशाची जादू रे तुझी मगापासून? आता दाखवतो. काय माऊली बाळ मगापासून ना जादू जादू करतोय. हे बघा असं बांधलंय. असं बांधलंय. हे असली जादू आहे. मगापासून म्हणतोय मम्मी माझ्याकडं बघ, मम्मी माझ्याकडं बघ आणि मी तुला जादू दाखवतो. हे असली जादू आहे. बापरे. छान आहे जादू. छान छान जादू. छान कसली जादू आहे? छान आहे जादू आहे ना.